नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागात अंतर्गत जे पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, त्याच्यानंतर कारागृह शिपाई भरती 2023 ॲक्चुअली 2024 आहे सध्याची. तर याच्यामध्ये जी काही भरती प्रक्रिया आलेली आहे, तर त्याच्यामध्ये सर्वसाधारण सूचना जाहीर केलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये काय करता, की तुम्हाला मी पोलीस शिपाई चालकसाठी काय-काय लागणार आहे, म्हणजे तुमच्याकडे काय-काय अर्हता लागणार आहे, त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. एक-एक करून सगळ्या सांगितलेल्या मी त्याचे पोलीस शिपाई, त्याच्यानंतरनं बॅट्समन, त्याच्यानंतरनं एस-आर-पी-एफ, त्याच्यानंतरनं कारागृह पोलीस याच्यासाठी ज्या सूचना आहेत, त्या सगळ्या सांगत आहेत एक-एक करून. तर पोलीस शिपाई चालकसाठी मी तुम्हाला काही-काही सूचना सांगेन. आता याच्याबाबत जर पाहिलं तुम्ही, तर सगळ्यात पहिलं गेलं तुम्ही, त्या सूचना एक-एक करून दिलेल्या आहेत तिथे. तर या पोलीस शिपाई चालकसाठी पाहिला तर एवढ्या 26 प्रवर्गात ह्या जागा आहेत. त्याच्यामध्ये मुंबई उप आयुक्तालय, त्याच्यानंतर सोलापूर आयुक्तालय, रायगड जिल्हा, अहमदनगर जिल्हा, सांगली जिल्हा, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण, धाराशिव जिल्हा, नागपूर ग्रामीण जिल्हा, यवतमाळ जिल्हा, ठाणे आयुक्तालय, लोहमार्ग, मुंबई आयुक्तालय, सिंधुदुर्ग जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, जालना जिल्हा, लातूर जिल्हा, गडचिरोली जिल्हा, लोहमार्ग, पुणे जिल्हा, पुणे आयुक्तालय, ठाणे ग्रामीण, रत्नागिरी ग्रामीण, रत्नागिरी जिल्हा, पुणे ग्रामीण, त्याच्यानंतर सोलापूर ग्रामीण, बीड जिल्हा, परभणी जिल्हा, अमरावती ग्रामीणसाठी आहे. तर याच्यासाठी आता तुम्हाला काय-काय लागणार आहे? सगळ्यात पहिले जर पाहिलं तुम्ही, तर वयोमर्यादाच्या बाबतीत जर बघाल, तर तुम्हाला कमीत कमी 19 वर्ष सगळ्यासाठी लागणार आहे. ओपन असू दे किंवा कुठलाही 19 कमीत कमी पाहिजे. जास्तीत जास्त ओपनसाठी 28 वर्ष लागतील. ओके. त्याच्यानंतरनं मागासवर्गामध्ये एस-सी, एस-टी, व्ही-जे-ए, एन-टी, एन-टी-बी, एन-टी-सी, एन-टी-डी, त्याच्यानंतर एस-बी-सी, ओ-बी-सी, एस-सी-बी-सी, त्याच्यानंतर ई-डब्ल्यू-एस. याच्यासाठी 33 वर्ष लागणार आहे जास्तीत जास्त. त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्तसाठी 45 वर्ष जास्ती लागेल. माजी सैनिकसाठी जेवढा त्यांनी सशस्त्र सेवेला जो कालावधी केला प्लस 3 वर्ष एवढी सूट राहणार आहे. पदवीधर अंशकालीन 55 वर्ष, अनाथसाठी 33 वर्ष राहणार आहे. त्याच्यानंतरनं समांतर आरक्षणासंदर्भात जे उमेदवार आहेत, तर त्यांना ओपनसाठी जास्तीत जास्त बघा, महिलांसाठी 28 वर्ष, मागासवर्गीयासाठी 33 वर्ष, खेळाडूसाठी 28+5 वर्ष, मागासवर्गीयासाठी 33+5 वर्ष, पोलीस पाल्यासाठी 28 वर्ष जास्तीत जास्त ओपनसाठी आहे आणि मागासवर्गीयासाठी 33 वर्ष, गृहरक्षकासाठी 28 वर्ष ओपनसाठी आणि 33 वर्ष जास्तीत जास्त आणि माजी सैनिकावर अवलंबून असणाऱ्या पाल्यावरती म्हणजे मुलगा, पत्नी आणि मुलगी याच्यावरती 28+3 आणि 33+3 असणार. शैक्षणिक अर्हतासंदर्भात तुम्हाला कमीत कमी 12वी तुम्हाला काय करायची असणे आवश्यक असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला याची जर असेल ओपन युनिव्हर्सिटीची वाय-सी-एम-ची असेल तरी तुम्हाला चालेल. त्याच्यानंतरनं बाकीचेही काय-काय असतील डिप्लोमा वगैरे असतील ते सर्टिफिकेट तुम्हाला चालू शकणार आहे, समतुल्य असतील ते. आता शारीरिक पात्रता बघूयात आपण. त्याच्या पहिले तुम्हाला मेन तर ही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायला लागेल बघा, की एल-एम-एचा, टी-आरचा काय करायला लागेल तुम्हाला वैध परवाना लागणार आहे. म्हणजे हलक्या वाहनाचा काय करेल, की ट्रान्सपोर्टचा तुम्हाला परवाना लागेल. ओके. लागेल किंवा नॉर्मल असेल, दोन्हीपैकी एक असेल तर तो तुम्हाला चालणार आहे. करताना चालणार आहे. त्याच्यानंतर नियुक्त झाल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर सदर भरतीमध्ये निवड होऊन पोलीस शिपाई पदावरती नियुक्ती झालेल्या उमेदवारांनी महाराष्ट्र सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चालक, पोलीस हवालदार चालक, पोलीस नाईक चालक व पोलीस शिपाई चालक याच्यानुसार काय केलेलं आहे, की जड वाहनापासून म्हणजे एच-जी-व्ही आणि जड वाहन प्रवासी एच-सी-एम-व्हीचा हे करणे 5 वर्षात घेणे आवश्यक राहणार. म्हणजे हे 2 तुम्हाला नंतरनं लागणार आहे. ते आता सध्या तरी काही गरज नाही. तुम्हाला फक्त एल-एम-ई पाहिजे किंवा ट्रान्सपोर्टचं लायसन्स कोणतं तरी एक तुम्हाला असणे आवश्यक असणार आहे. ओके. त्याच्यानंतरनं जर बघितलं तुम्ही दोषी नसला पाहिजे तुम्ही कुठेही. म्हणजे तुम्ही याच्यानुसार काय केलं, की दोषी नसला पाहिजे. त्याच्यानंतरनं मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके. बाकीचे तर बाबत तर नॉर्मल आहे त्या सूचना वगैरे जे काही हे नाहीयेत. ओके. आता शारीरिक चाचणीमध्ये जर बघाल तुम्ही, पुरुष उमेदवारासाठी 1600 मीटर धावण्यात 30 गुण राहतील, गोळाफेकसाठी 20 गुण राहतील, टोटल 50 गुण राहतील. महिलांसाठी 800 मीटर धावण्याचे 30 गुण आणि गोळाफेकचे 20 गुण असे 50 गुण राहतील. त्याच्यानंतर तृतीयपंथी उमेदवारासाठी बघा 1600 मीटर आहेत 30 गुण आणि गोळाफेक 20 गुण असतील. महिला तृतीयपंथीसाठी
30 गुण असतील 800 मीटर धावण्यासाठी आणि गोळाफेकसाठी 20 गुण असे 50 गुण दोन्हीसाठी असणार आहे. त्या कौशल्य चाचणी असणार आहे त्याच्यानंतर बघा. कौशल्य चाचणीमध्ये तुम्हाला काय करायला लागेल, की तुम्हाला शारीरिक चाचणी झाल्यानंतर तुम्हाला की 50% गुण मिळवून काय करेल, की लेखी चाचणीसाठी पात्र राहणार आहे. म्हणजे तुम्हाला 25 गुण जर असेल त्याला लेखी पात्रतेसाठी प्राप्त राहणार आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला बघा दोन्ही मिळून तुम्हाला काय करेल, की 40% गुण देऊन उत्तीर्ण राहणार आहे. आता याच्यामध्ये कौशल्य चाचणी कोणती राहणार आहे? एल-एम-व्हीची राहणार आहे चाचणी, त्यात 25 गुण राहतील आणि जीप प्रकारातील चालवायचे तुम्हाला 25 गुण राहतील. असे 50 गुण तुम्हाला ही कौशल्य चाचणीचे राहणार आहेत. ओके. त्याच्यानंतरनं कौशल्य चाचणी ही अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत गुणवलेले गुण आणि गुणवत्ता यादीमध्ये विचारात गुण हे समाविष्ट केले जाणार नाहीत. बघा लक्षात घ्या, याच्यामध्ये जे गुण आहेत ते काही तुम्हाला फायनल मेरिट लिस्टमध्ये पकडले जाणार नाहीयेत. त्याच्यानंतरनं जर बघितला आता लेखी चाचणी होणार. आता शारीरिक चाचणीमध्ये 50% गुण मिळवलेल्या उमेदवाराला काय करतील, की 1:10 या रेशिओने काय करतील, की 100 गुणासाठी लेखीसाठी काय करेल, की तुम्हाला घेरलं जाणार आहे. लेखी गुणासाठी पात्र ठरलेल्या उमेदवाराची कौशल्य चाचणी होणार आहे 25 गुणासाठीची. त्याच्यामध्ये तुम्हाला वाहन चालवणार आहे छोटंसं आणि त्याच्यानंतर जीप प्रकार ते चालवणार 25 गुणासाठी. असे हे करायला लागतील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही चाचण्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 40% गुण राहतील. त्यावेळेस तुम्ही काय व्हाल, की उत्तीर्ण व्हाल तुम्ही. ओके. आता त्याच्यानंतर बघा, कौशल्य चाचणीकरता केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळवलेले गुण गुणवत्ता यादीमध्ये तुम्हाला समाविष्ट नसणार आहे. फक्त तुम्हाला एक पास व्हायचे आहे, बाकी काही नाही करायचं आहे. आता लेखी परीक्षा ही 90 मिनिटाची असते, त्याच्यामध्ये मराठी भाषेमध्ये असणार आहे ही. आता त्याच्यामध्ये कोणकोणते घटक राहतील? अंकगणित राहतील, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि त्याच्यानंतर हे राहणार आहे मोटार वाहन चालवणे याच्या संदर्भातचे किंवा वाहतुकी संदर्भाचे नियम हे तुम्हाला राहणार आहे. ओके. तर ही माहिती होती पोलीस चालक शिपायासाठीची. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन दुसऱ्यासोबत शेअर करा. धन्यवाद.